नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती 2013 साठी 26 असणारे इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे जे 26 प्रश्न आहेत हे आपल्याला तलाठी भरतीमध्ये 2019 ला विचारण्यात आलेले प्रश्न आहेत। यापूर्वी आपण जवळपास 13 व्हिडिओ घेतलेले आहेत पहा तलाठी भरतीवरती, जे की मागील परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। हे जे प्रश्न आहेत हेच प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जाणारे प्रश्न असतात। आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे। मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे याच पद्धतीने तुम्हाला डेली क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, भारताच्या केंद्रीय वित्तमंत्र्याच्या अनुपस्थितीमुळे 2019-2020 चे अंतरिम अर्थसंकल्प खालीलपैकी कोणी सादर केले होते? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देत राहायचे आहेत। तर पहा, भारताच्या केंद्रीय वित्तमंत्री यांच्या अनुपस्थितीमुळे 2019-20 चं जे शेवटचा अर्थसंकल्प आहे हे कोणी सादर केलं होतं? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर पियुष गोयल यांनी सादर केलेला आहे पहा अर्थसंकल्प। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न दुसरा आहे, संयुक्त लष्करी अभ्यास संप्रीती 2019 ची 8वी आवृत्ती ही भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केली गेली होती? पहा, या ठिकाणी संयुक्त लष्करी अभ्यास त्याचं नाव आहे पहा संप्रीती 2019 ची जी 8वी एडिशन होतं ते भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलं होतं? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1, तर भारत आणि बांगलादेशमध्ये। ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न तिसरा आहे, नाम, सर्वनाम, विशेषण या शब्द प्रकारांमुळे लिंगानुसार बदल होतो म्हणून त्यांना डॅश म्हणतात। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर त्यांना विकारी शब्द म्हणतात किंवा विकारी म्हणतात। पहा, नाम, सर्वनाम आणि विशेषण। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल विकारी। प्रश्न चौथा आहे, पेरियार व्याघ्र अभयारण्य भारतातील कोणत्या राज्याच्या पश्चिम घाटामध्ये स्थित आहे? पहा, पेरियार व्याघ्र प्रकल्प एक प्रकारे आपल्याला या ठिकाणी फक्त राज्य विचारलं आहे की कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर केरळ या राज्यामध्ये आहे पेरियार व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्य। ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न पाचवा आहे, डिसेंबर 2018 मध्ये DIPP ने जारी केलेल्या स्टार्टअप रँकिंग 2018 मधील उदयोन्मुख राज्य श्रेणीखाली महाराष्ट्रासह डॅशला ठेवण्यात आले। महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याला ठेवण्यात आले होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, जम्मू आणि काश्मीरला महाराष्ट्रासोबत या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 6वा आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे। या ठिकाणी वाक्प्रचार दिला आहे, उजट्या हाताने कावळा न हाकलणे, याचा अर्थ काय होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, कधीही कोणालाही काहीही न देणे, म्हणजेच पहा उजट्या हाताने कावळा न हाकलणे। पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 7वा आहे, ESPN मल्टी स्पोर्ट्स पुरस्कारांमध्ये स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर पुरुष गटातील पहा 2019 चा विजेता कोण होता? लक्षात ठेवायचं मित्रांनो, स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर पण कशामध्ये? पुरुष गटामध्ये 2019 चा कोणी ठेवलं होतं? ESPN मल्टी स्पोर्टने। तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर नीरज चोप्रा हे जे आहेत 2019 स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर होते। पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 8वा आहे, द ग्रेट डिसअपॉइंटमेंट हाऊ नरेंद्र मोदी स्कॉन्डर्ड युनिक अपॉर्च्युनिटी टू ट्रान्सपोर्ट इंडियन इकॉनॉमी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहा, या ठिकाणी एक आपल्याला पुस्तक दिलेलं आहे, द ग्रेट डिसअपॉइंटमेंट हाऊ नरेंद्र मोदी स्कॉन्डर्ड युनिक अपॉर्च्युनिटी टू ट्रान्सफॉर्म इंडियन इकॉनॉमी हे पुस्तक आहे, त्याचे लेखक कोण आहेत? उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 1, तर सलमान आणि सोज हे जे आहेत हे लेखक आहेत। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 9वा आहे, स्टार्ट अपलिंकद्वारे प्रसारित केलेल्या माहितीनुसार भारतामध्ये अत्यंत वेगवान स्टार्टअप परिस्थितीमध्ये खालीलपैकी कोणते शहर समाविष्ट झालेले नाही? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर भोपाळ हे जे शहर आहे हे स्टार्ट अ पब्लिक लिंकद्वारे प्रसारित केलेल्या माहितीनुसार भारतामध्ये जे अत्यंत वेगवान स्टार्टअप होतात यामध्ये भोपाळचा समावेश येत नाही। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 10वा आहे, 6 एप्रिल 2019 मध्ये महाराष्ट्रात नवीन वर्ष स्वागत करण्यासाठी कोणता सण साजरा केला गेला होता? पहा, या ठिकाणी थोडंसं आपल्याला कन्फ्युजन केलेलं आहे, कारण या ठिकाणी 6 एप्रिल 2019 ही तारीख देऊन थोडंसं कन्फ्युजन होत आहे।
या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न आहे की महाराष्ट्रात नवीन वर्ष पहा म्हणजे महाराष्ट्रातील नवीन वर्ष कोणतं असतं, तर लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2 गुढीपाडवा हे जे आहे हे महाराष्ट्रात नववर्ष म्हणून साजरं केलं जातं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे 1955च्या नागरिकत्व कायद्याच्या तरतुदीनुसार भारताचे नागरिकत्व कसे मिळवले जाऊ शकत नाही, असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर भारतीय बँकेमध्ये पैसा जमा करून. तर लक्षात ठेवा जन्माद्वारे, निसर्गतः आणि नोंदणीने भारतामधील आपल्याला नागरिकत्व मिळू शकतं, पण भारतीय बँकेमध्ये पैसा जमा करून नागरिकत्व मिळणं शक्य नाही. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 12 आहे हरितगृह परिणामासाठी खालीलपैकी कोण जबाबदार असतो. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर हवेतील पाण्याची वाफ जी आहे किंवा कधी कधी आपल्याला या ठिकाणी पहा कार्बन डायऑक्साईड दिलेलं असतं. कार्बन डायऑक्साईड हे देखील हरितगृह परिणामासाठी जबाबदार असतात. पर्याय 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न 13 आहे 2019 मध्ये पाकिस्तानने भारतामधून पश्चिमेकडील उड्डाणांसाठी एक मार्ग उघडला होता जो डॅश जवळून जातो आणि दक्षिण पाकिस्तानामध्ये प्रवेश करतो. पहा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे कारण 2019ला पाकिस्तानने भारतामधून पश्चिमेकडील उड्डाणं जे आहेत त्यासाठी एक रस्ता तयार केला होता आणि तो रस्ता कशा जवळून जातो आणि दक्षिण पाकिस्तानमध्ये प्रवेश करतो. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर मुंबई जवळून जातो आणि दक्षिण पाकिस्तानात प्रवेश करतो. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे कायदा तयार करण्याच्या पद्धतीची कल्पना ही कोणत्या देशाच्या संविधानामधून भारतीय संविधानामध्ये स्वीकारली आहे. पहा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर कायदा तयार करण्याची जी पद्धत आहे त्याची जी आयडिया आहे ही कोणत्या देशाच्या संविधानामधून भारतीय संविधानाने स्वीकारली होती. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर ब्रिटिश संविधानामधून किंवा ब्रिटिश देशाकडून किंवा ब्रिटिश संविधानातून भारतीय संविधानामध्ये स्वीकारण्यात आलेली होती कायदा तयार करण्याची आयडिया. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 नुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतो. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर राज्यपाल हे जे आहे हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 नुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करू शकतो पहा राज्यपाल. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला. मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी करण्यात आला. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर 1674 या वर्षी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आलेला होता. यावर आपल्याला मित्रांनो 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात पहा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जो की 1630 साल आहे. यानंतर प्रश्न विचारला जातो की त्यांचा राज्याभिषेक कधी झाला तर 1674 हा राज्याभिषेक आहे आणि यानंतर त्यांचा मृत्यू असाही देखील आपल्याला एक प्रश्न विचारला जातो तर 1680. हे 3 वर्ष मित्रांनो लक्षात ठेवायचे इम्पॉर्टंट प्रश्न यावर आपल्याला येऊ शकतात. यावर चौथा प्रश्न अजून एक महाराजांवरती विचारला जाऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर पहा शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. यावर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी त्यांचा पहिला किल्ला त्यांनी जिंकला होता तर पहा वयाच्या 16व्या वर्षी. कोणता किल्ला तर लक्षात घ्यावा तोरणा हा किल्ला जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकलेला आहे. पर्याय याचं उत्तर आहे 1674 ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 17 आहे महाराष्ट्र राज्यासाठी राज्य प्रशासकीय न्यायासन स्थापित करण्यासाठी भारतीय केंद्र शासनाने केव्हा प्रशासकीय राजपत्र जारी केले आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 22 एप्रिल 1988. लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्यासाठी राज्य प्रशासकीय न्यायासन स्थापित करण्यासाठी भारतीय केंद्र शासनाने 22 एप्रिल 1988 या दिवशी प्रशासकीय राजपत्र जारी केलं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखविण्याकरता कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो. पहा मित्रांनो एखादं जर वाक्य लिहिलेलं असेल किंवा बोलणारा व्यक्ती असेल तर त्याच्या वाक्याला कोणतं चिन्ह वापरलं जातं आणि याचा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर दुहेरी अवतरण. पहा एखाद्या व्यक्तीने जर काही शब्द बोलले तर ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिले जातात किंवा बोलले जातात. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 19 आहे खालीलपैकी कोण वुमन्स टेनिस असोसिएशन कोच ऑफ द इयर पुरस्कार 2018 पहिले प्राप्तकर्ते बनले आहेत. मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा तर खालीलपैकी कोण आहेत की जे वुमन्स टेनिस असोसिएशन कोच ऑफ द इयर पुरस्कार 2018 प्राप्तकर्ते आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर सच्चा बाजीन हे जे आहेत याचं उत्तर असणार आहे.
प्रश्न 20 आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी दाटचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. दाटचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा विरळ. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, मार्च 2019 मध्ये सुरू झालेली हमसफर एक्सप्रेस पुण्याला महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थानकाशी जोडते? उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 2. तर पुण्याला अजनी या स्थानकाशी जोडते पहा हमसफर एक्सप्रेस. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पहा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? या ठिकाणी शब्द दिलेला आहे आपल्याला पास. तर पासचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? पर्याय क्रमांक 2 नापास हा जो आहे हा विरुद्धार्थी शब्द होतो पासचा. प्रश्न 23 आहे, कोणत्या विभक्तीमध्ये एकवचन आणि अनेकवचन या दोन्हींचे प्रत्यय नसतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. तर प्रथमा विभक्तीमध्ये एक वचन आणि अनेक वचन या दोन्हींचेही प्रत्यय येत नाहीत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल प्रथमा विभक्ती. प्रश्न 24 आहे, भारताच्या राष्ट्रपतींना जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या पहिल्या महिला उपकुलपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर प्राचार्य नजमा अख्तर यांची निवड करण्यात आली होती. पहा लक्षात ठेवा, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या पहिल्या महिला उपकुलपती. पर्याय क्रमांक 1 नजमा अख्तर. प्रश्न 25 आहे, 2019 मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्तर प्रदेश शासनाच्या कोणत्या शहराचे नाव प्रयागराज करण्याच्या प्रस्तावास मंजुरी केली होते? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर अलाहाबाद. लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर 2019 मध्ये एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता गृह मंत्रालयाने. लक्षात ठेवा की उत्तर प्रदेशमधील जे अलाहाबाद आहे त्याचं नाव बदलून प्रयागराज ठेवण्यासाठी. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. आणि यावर अल्टरनेट प्रश्न विचारला जातो की अलाहाबादचे नवीन नाव काय आहे? तर पहा अलाहाबाद या शहराचं नवीन नाव आहे प्रयागराज. पर्याय 4 आपलं योग्य या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी शपथ घेतली? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर राजीव कुमार. मित्रांनो पहा राजीव कुमार, या ठिकाणी राजीव कुमार झालेला आहे पण राजीव कुमार आपलं योग्य उत्तर असणार आहे. हे ज्यावेळेस तुम्ही PDF डाउनलोड करता त्यावेळेस तुम्हाला ही चूक दिसणार नाही. तर पहा भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा आपले 26 तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेले 2019 ला प्रश्न. मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची PDF नोट्स मिळवण्यासाठी आपण मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.